चला मॅच स्टार्ट होते आणि टाईम याच्याकडून लावलं जात आहे. आमचे लाईव्ह ऑपरेटर जे आमचे टाईम आम्हाला या ठिकाणी सांगतील. मॅच टाईम स्टार्ट 11 वाजून 10 मिनिटांनी मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल. स्ट्राईकला येतो नितीन, नॉन स्ट्राईकला येतो तेजस आणि पहिलं षटक पहिला गोलंदाज उमर 11 गोरेगाव संघाकडून आराम. आराम आपण या ठिकाणी पाहतो गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. राऊंड द विकेट. पहिला चेंडू ओरपी चेंडू होता, समोर ढकलला लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. स्पर्धा आपण पाहतो अत्यंत सुरेख स्पर्धा या ठिकाणी रंगली जाते. कर्जत तालुक्यातली पहिली रजनी आपण या ठिकाणी पाहतो. आज झुगरेवाडीलाही मॅचेस चालू आहेत. कर्जत तालुक्यामध्ये झुगरेवाडीलाही आपण पाहतोय नाईट स्पर्धा चालू आहेत. आदिवासी विभागातील रजनीला तिथेही सुरुवात झाली. इथे आपण पाहतोय काहीसा साईड चेंज करत असताना ओव्हर द विकेट गोलंदाजी घेऊन येणार आराम आणि समोर असेल तेजस. एक अफलातून खेळाडू, चांगला फलंदाज, एक चांगला ऑफिशियल म्हणून काम करत असतो. पंचांच्या भूमिकेमध्ये तेजसला अनेक स्पर्धा आम्ही करताना पाहतोय. तिथेही सुरेख कामगिरी करत असतो. चांगला फटका डिपेक्षा कव्हर मध्ये चेंडू ढकलला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय जरूर, पण इथे आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण होत आहे. फैजल आपण पाहतो त्या ठिकाणी चुकी करत असताना चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावेसाठी आलेला हा महत्वपूर्ण चौकार. आणखीन एक क्रिकेटच्या दुनियामध्ये नाव कमवणारा एक ऑफिशियल म्हणून सध्या त्यांच्याकडे पाहिले जाते कुणाल पेनकर, तेही या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. कारण जांताराजा बदलापूर विपक्ष शिवसाई शेलू हा संघ आपण पाहतो या ठिकाणी खेळताना दिसणारी. यानंतरची मॅच दोन्ही संघाचे कॅप्टन आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचे. इथे आपण पाहतोय फुल लेनचा चेंडू होता, चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चार चेंडू आणि 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. तेजस 3 चेंडू 4 धावेवरती गेलो. नितीन 1 चेंडू 1 धावेवरती आपण पाहतोय. इथे पंचाचा इशारा आलाय. 4 धावा आपण पाहतोय या ठिकाणी. थोडासा शॉर्ट राहिला चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलण्यात आला. आपण पाहतोय तेजस हात खुले करत असताना समोरचा चेंडू आपण पाहायला गेला, चांगल्या प्रकारे आपण पाहायला गेला. थोडा लो फुलटॉस चेंडू आणि त्याला उडवला लॉंग ऑन झोन मध्ये. 1 बाउंस सीमारेषा पार. 4 धावेसाठी तेजसच्या खात्यामध्ये, संघाच्या खात्यामध्ये चौकार. 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. बघा स्पर्धेच्या माध्यमातून गणेशजी भोईर सर या ठिकाणी उपस्थित शेलूवरून त्यांचा कॉल मला खरंच खऱ्या अर्थाने त्यांचं मनापासून अधिक स्वागत. अचानक मोबाईल माझा स्विच ऑफ आहे, त्यामुळे बहुतेकांचे कॉल मी घेऊ शकत नाही आहे. तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, कारण मोबाईल माझा ऑफ असल्या कारणाने जे येणारे संघ आहेत आणि आमचे पाहुणे आहेत त्यांना मनापासून सॉरी बोलतो. इथे पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आपण स्क्रीनवरती पाहू शकता एक सुंदर प्रोजेक्ट अलिना कॉम्प्लेक्स दामत मध्ये आपण पाहिलं. नेरळच्या नजदीक आणि एकदम आरामदायी सुखसोयी असलेलं हे कॉम्प्लेक्स आपण पाहणार आहोत मित्रांनो. या स्पर्धेमध्ये जर आपण बुकिंग केली तर त्यांना 100% डिस्काउंट आहे. जोपर्यंत स्पर्धा सुरू आहे 19-18 तारीखपर्यंत तिथे डिस्काउंट असणार आहे तुम्हाला. या स्पर्धेच्या ॲडमधून जर तुम्ही जरूर बुक केलं 19 तारीखपर्यंत
तर तुम्हाला डिस्काउंट भेटेल. तर जाऊया आपण अलिना कॉम्प्लेक्स जी ॲड आपण पाहतोय. आरामदायक सुखसोयी एक स्वप्नातलं घर प्रत्येकाला वाटतं आपलं घर असावं. वांगणी गाव क्वालिफाय झालाय टॉप 6मध्ये जाणारा दुसरा संघ आम्ही आज या ठिकाणी पाहिला. तर फैसल आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक. राऊंड विकेट फुल लेनचा चेंडू आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं गेलं मनामध्ये चंचल होती, हलचल आपण पाहिली गेली बघा. चेंडू ज्याप्रमाणे ट्रॅव्हल होत होता हा जमिनीलगत हालत होता. गणेश कारण अंदाज घेणं खूप गरजेचं होतं. तिथं अंदाज चुकला आणि नशीब हुकला गोरेगाव संघाचा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी बदल करण्यात आले. इथे धावसंख्या 1 आपण पाहतो पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11. आता स्ट्राईकला नितीन डावखुऱ्याचा फलंदाज. RPL स्टार, APL स्टार, KKS आणि चॅम्पियन ट्रॉफी स्टार अनेक स्पर्धेमध्ये नामवंत ठरलेला खेळाडू. इथे लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू होता. पंचाने 2 तास समांतर केले सांगितलं. खराब चेंडू स्क्वेअर मारा. धावसंख्या 1 पुढे सरकते 12. या आकड्यावरती जाऊन पोहोचली. पहिलं षटक समाप्तीनंतर एक चेंडूच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या आहे जी यंगस्टार बीड संघाची. इथे व्हेरिएशन पाहिलं गेलं. या अगोदर चेंडू पडल्यानंतर बाहेर गेला होता. इथे पडल्यानंतर आतमध्ये उतरणारा चेंडू आपण पाहिला गेला. चांगल्या प्रकारे कमबॅक पाहिलं जात आहे फैसलचं. याच पद्धतीने जर संघ खेळला तर 45 धावा होऊ शकतात. करंट रन रेट 9चा आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. दरम्यान पाहतो फुल लेनचा चेंडू उडवला. चेंडूला क्षेत्ररक्षक बनणार दर्शक, दर्शक बनणार क्षेत्ररक्षक. चेंडू आउट ऑफ पार्क. बिग हिट षटकार. माव्या मुबीन नजे आपण कुठे असाल तोडी त्या ठिकाणी यायचे. फुल लेनचा चेंडू होता. त्यानंतरचा चेंडू आपण पाहिला गेला. कमबॅक करणार चेंडू या अगोदर फुल लेंथ होता. इथे थोडासा टप्पा खिचला गेला फैसल कडून. इथे इनसाइड एज आजची कडा जरूर घेतली. एसटीच्या पाठीमागे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. झेल घेऊन या फलंदाजाला माघारी जाडलंय. पहिला झटका, पहिला हादरा, पहिला गडी गरज झालाय. पहिल्या विकेटचं बदल, पहिला फलंदाजाला मार्गस्थ गोलंदाज फैसलने केले. ती नितीनची हस्ती आणि बस्सी उद्ध्वस्त. पाहतोय खंडू लोभी. हा एक चांगला फलंदाज, तगडा फलंदाज आहे. तर नन्ना याचकडून पारितोषिक लागलं गेलंय. षटकार हॅट्रिक साठी, विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. तर नदी खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं आमचे अब्दुल्ला भाई एन्जॉय करतात त्या ठिकाणी. नन्ना भाई फुल एन्जॉय. मुसाबाई किधर आहे? हा मुसाबाई उद्या खेळताना दिसतील ते. इथे सुरेख चेंडू. खंडू लोबीचं काम काय असतंय? 1 डाऊनला गेल्यानंतर धमाका धमाका आणि धमाका करायचा असतंय. इथे त्याच्या बॅट मधून येतोय हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. हुकमाचा एकटा दिलाचा दिलदार आहे पक्का. दामत गावाचा हुकमाचा एकटा. दम आहे त्याच्या नावात, दमदार आहे त्याच्या नावात. बबलून जे भाईचं नाव गाजतंय या पंचक्रोशीत. बबलून जे भाईचं नाव उद्या जश्न होणार कारण बबलूबाईचा उद्या बर्थडे जोशात साजरा होणार. हा मित्रांनो उद्याची रात्र कोणी विसरू नका. 24 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. पहिल्या षटकात आपण पाहिल्या गेल्या होत्या तर धावा होत्या त्या
या षटकात 14-24 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. मुश्रफ नवीन गोलंदाज मुश्रफला पाहतोय. खंडू लोबीला मैदानात पाठवलं होतं शेवटच्या चेंडूवरती. आपण पाहिलं गेलं दुसऱ्या षटकाच्या फैसलच्या विरोधात चांगला फटका लगावला. 6 धावा अर्जित झाला. उसामाबाई क्रिकेट आणि शर्तीमध्ये एक प्रसिद्ध नाव आणि दामदगावची ग्रीन्स बुक म्हणून त्याला म्हटलं जात आहे. ज्ञानाचा महासागर उसामा या ठिकाणी उपस्थित झालाय. समीभाई नझे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. मुश्रफचा आज चेंडू आपण पाहिला गेला. बराच काळ चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. आराम होता त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद. झटका दिला गेलाय. हा आपण पाहतो यंगस्टर बीड संघाला माघारी परतावा लागेल. तेजसला झटका क्रमांक दुसरा. सलामीची जोडी झाली माघारी. ठोक डीजे. नाही जावेद आता जावा भाईचा बबलू हा जीव की प्राण आहे. कारण जिथे जावा भाई तिथे बबलू आणि जिथे बबलू तिथे जावा भाई नेहमी सदा पाठीशी असणार. खूप मोठी जोडी आहे मित्रांनो. जावा भाई मी माईक वरती सांगितलं दमखम लागते ताकद लागते एमएलएची निवडणूक लढायला आणि जावा भाईने ते करून दाखवलं. आज कर्जत खालापूर नव्हे तर रायगडच्या इतिहासामध्ये पुन्हा एकदा दामदचं नाव घेतलं जाणार. जावेद भाई खोत चोवीस धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद झालेत. मुश्रफ ब्रेक थ्रू मिळून दिला. पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला होता पण आराम त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. गोलंदाज तयार. मुश्रफ ब्रेक थ्रू मिळवला पहिल्या चेंडूवरती. राऊंड विकेट. दुसरा चेंडू. इथे जय आपण पाहतो त्या ठिकाणी उपस्थित झालाय. अपील तर जोरदार होती. अपील सुरेख होती. दबाव टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पंच आमचे त्या ठिकाणी तटस्थ. कोणत्या प्रकारची हालचाल नाहीये. त्यांनी लगेच सांगितलं चला चेंडूला दुसऱ्या सुरुवात करा. तिसरा चेंडू असेल. मुश्रफ जय असेल स्ट्राईकला. जय धुले इथे थोडासा शपलून केल्याचा प्रयत्न. शॉर्ट टायमिंग परफेक्शन झालं नाहीये. एक सिंगल आपण पाहतो लेग बायच्या स्वरूपात आपण पाहिलं गेले या ठिकाणी. एका धावेने स्कोर कार्ड 25 आकड्यावरती. अजूनही विचार केला तर नितेश 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किमान गोरेगाव संघाच्या विरोधात 40+ धावा होणं गरजेचं आहे. कारण आपण जर विचार केला तर बीड संघाचं आक्रमण चांगलं आहे. गोलंदाजी चांगली आहे आणि त्याचबरोबर जर त्याच्या विरोधात विचार केला तर गोरेगाव संघाची फलंदाजी चांगली आहे. इथे 9 चेंडू आत्तापर्यंत शिल्लक आहेत. पहिल्या 15 चेंडूमध्ये 25 धावा आलेत. प्रोजेक्टर स्कोर आपण पाहिलं मी सांगितलं बघा आता आमच्या टीव्ही स्क्रीनवरती दाखवलं गेलं. किमान 40 धावा धावफलकावरती लागल्या पाहिजेत. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये किमान 15+ धावा यायलाच पाहिजेत तर एक चांगला प्रोजेक्ट स्कोर होऊ शकतोय. आव्हान होऊ शकतंय. इथे लाईन चेक केली गेली. पंच आम्हाला सांगतात खराब चेंडू स्क्वेअर मारा. खंडू आपण त्या ठिकाणी बोलतो स्ट्राईकला. वाईट चेंडू आपण पाहिला गेला. स्कोर कार्ड 26 आकड्यावरती. 2 षटक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. राऊंड विकेट. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट त्याला म्हटलं जाईल. इथे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न कामिलचं. 2 धावा या दरम्यान घेतल्या गेल्यात. खंडूच्या खात्यामध्ये 2 धावा. संघाच्या खात्यामध्ये 2 धावा. धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. क्रिकेट म्हटलं गेलं कर्जत तालुक्याचं क्रिकेट म्हटलं गेलं तर डेच्या स्पर्धा आपण पाहिल्या गेल्या. शेलू, वर्णे, वाकस, वेनगाव, सावले
त्या ठिकाणी आत्तापर्यंत आपण डेच्या स्पर्धा पाहिल्या गेल्या, मालेगावच्या मैदानावरती डेच्या स्पर्धा पाहिल्या गेल्या, अनेक स्पर्धा आपण पाहणार आहोत येणाऱ्या काही कालामध्ये. इथे चांगला टायमिंग बघा, लॉंग ऑफ मधून काढण्याचा प्रयत्न, तो एक डाव चांगला होता, एक डाव पूर्ण, दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. चितेके चपलाईने 2 धावा घेण्यात आल्यात. 2 धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो 30. त्या आकड्यावरती 2 फलंदाज बाद झालेत, नितीन आणि तेजस. बघा उद्या जिशानभाई नदीचाही वाढदिवस आहे आणि जरूर जल्लोष होणारच या ठिकाणी. तर आमच्या खुरमबाईंनी आणि फरणबाईंनी सांगितलंय दामतकरांचे जेवढ्यांचे बर्थडे आहेत उद्या इथे हजारोच्या संख्येने केक घेऊन आपण कापणार. आणि जरूर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 10च्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती येणार शेवटचं षटक आहे. बघूया धावा किती येतील. जरूर डीजे मास्टरला संधी आपण देणार होतो, पण डीजे मास्टर जरूर करणार दामतकर. आणि दामतचं मैदान म्हटलं गेलं तर कबीर अत्तारी सर खूप महत्त्वपूर्ण ठरतात. नेहमीच आमच्यासाठी खूप मेहनत आणि त्यांची साथ आमच्यासाठी असते. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत करूया. जेव्हाही पंच आणि कॉमेडिएटर जेव्हाही आपण पाहतोय कमतरता भासते त्यावेळी सर आमची साथ आणि नेहमीच देत असं. इथेच नव्हे तर कर्जत तालुक्यातल्या कानाकोपऱ्यात कबीरभाई अत्तारी हे नाव पोचलं गेलंय. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया. तो शेवटचा षटक मोहम्मद उमर 11 कडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. खंडू 4 चेंडू 10 धावेवरती गेलो. जयला खातो खोलणं बाकी आहे. कोरेगाव संघ आतापर्यंत पाहिलं गेलं 30 धावा करते गेलं. या दरम्यान पाहतो आहे ज्यांनी आमच्या खानपानाची व्यवस्था नेहमीच या स्पर्धेमध्ये असतात. दामाच्या स्पर्धेमध्ये नेहमीच ज्या हॉटेलचं आम्ही नाव सदा घेत असतो ते म्हणजे हॉटेल दरबारचे मालक आम्ही पाहतो मुबीनभाई या ठिकाणी उपस्थित झाले. बघा त्यांचं स्वागत. जरूर आम्ही फटाके वाजवला नाहीये तर फलंदाजाने एक फटाका जरूर मैदानात फोडलाय. चौकारच्या सहाय्याने 4 धावा या ठिकाणी अर्जित करण्यात आल्यात. प्रसिद्ध असं हॉटेल आहे आपण पाहतोय नेरल. आपण मुबीन भाई नेरल दरबारवाले आमचे कबीर भाई बोलतात बहुत बडे कॅमलर आहे, पण आमच्यासाठी ते खानपान करण्याची व्यवस्था करणारे आमचे खास मित्र आहेत. त्यांचंही मनापासून अधिक स्वागत. तर मुबीन भाई विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन बसायचे. पुढचा चेंडू इथे टॉस केलाय, समोर समोर टॉस केलाय. मोहम्मद चेंडू खाली येतोय आणि ते झेल ड्रॉप. जय टायमिंग परफेक्शन दिसत नाहीये तर त्याचा आपण पाहिलं गेला फटका नेहमीच आरपार होत असतो, पण आज ती संधी देत नाही मोहम्मद. आपण पाहिला गेला समोर होता चेंडू, दूरवर खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट चेंडूच्या पट्ट्यामध्ये येण्या अगोदरही बॅट या ठिकाणी फिरली होती. आपण पाहिलं जयची. आज चेंडू टॉस झाला, तिथे झेल ड्रॉप झाला मोहम्मद कडून. स्वतः गोलंदाज कॉटन बोल्ड करत असताना आपण पाहिलं गेलं झेल करण्याचा प्रयत्न केला होता, झेल ड्रॉप झाला त्या ठिकाणी. धावसंख्या 35 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहिलं गेल्या 4 चेंडू शिल्लक आहेत आणि इथे खंडू आपण पाहतो स्ट्राईकला आहे. इथे खंडू आपण पाहतोय शतरक्षक त्या ठिकाणी आहे. स्टेट आपण पाहिलं गेलं त्याच्या हातामध्ये चेंडू गेलाय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव करण्याच्या प्रयत्नात जयला माघारी परतावं लागेल. ऑफिशियल सांगतील जय हा माघारी येतोय. पण एक महत्वाची बाब म्हणजे आपण पाहतो पुन्हा एकदा खंडू स्ट्राईकला जाऊन पोहोचलाय. त्याच्या बॅटमधून धावा येतात. 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3 फलंदाज बाद. माघारी परतलाय हा जय धुले आणि त्याची जागा घ्यायला नवीन फलंदाज महेंद्र मॅडी.
जवाब बघा. आत्तापर्यंत कोण हसला नसेल, आता मुसाबाई हसायला लागली. त्यांचं लक्ष लगेच डीजे मास्टरकडे गेला. डीजे मास्टर मुसाबाई असे आहेत ना, त्यांना अशी मसालेदार गाणी आवडत नाहीत. नवीन फलंदाज महेंद्र. इथे खंडूच्या बॅटमधून आणखी एक धमाका. चेंडू गेला सीमारेषा पार. रस मिळतील सा. इथे आला अफलातून. हाय यूज हँड्स अप. ब्युटिफुल सिक्सर षटकार ठोकली. या षटकाराने 42 धावा. धाव फलकावरती लागलेला बघा. फुल लेन चेंडू होता, स्वतःला सावरला. पॅक झाला चेंडू. स्विंगचा बाहुला ज्याप्रमाणे फिरतोय तसा खंडू फिरला आणि चेंडूला फेकला. बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये आलेला हा महत्वपूर्ण षटकार. काय फटकेबाजी आहेत खंडूची. 6 चेंडू 17 धावेवरती खेळतोय. अजूनही 2 चेंडू आहेत आणि इथे चर्चा जरूर चालू होती का खंडू आपल्या या उर्वरित चेंडूवरती 1 ते 2 मोठे फटके जरूर मारणार. आणि त्याच पद्धतीने पाहिलं गेलं 42 धावा स्कोअर कार्ड वरती आहेत. खूप महत्वपूर्ण धावसंख्या. आतापर्यंत 4 चेंडू आणि मोहम्मद 12 धावा खर्च करतोय. जीवदान जरी जयला आपण पाहिलं होतं, भेटलं होतं, त्यानंतर तो धावबातून माघारी परतला. पण इथे जी स्ट्राईक खंडूने घेतली होती त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना खंडू धावसंख्या 42. 42 लॉस फॉर 3 विकेट. कारण आपण पाहिलं गेलं कोरेगाव संघाची मजबूत फलंदाजी आहे. फैसल, आराम अनेक फलंदाज आहेत त्यांच्याकडे. ते नामवंत गोरेगाव संघ आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने जे आमचे प्रेक्षक अजून पण आहेत गोरेगाव संघाची दुसरी इनिंग कधी येईल आणि त्यांच्या समोर टार्गेट किती असेल यावरती अब्दुल्लाभाई यांचं लक्ष असेल. इथे आपण पाहतोय आणखीन एक बिग 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 हिट षटकार. मजा घ्यायचो आम्ही आणि या शेवटच्या रात्री जरूर मजा घेऊ. अब्दुल्ला भाई पुन्हा एकदा स्टेज आपण हलवून टाकूया. शेवटचा चेंडू खंडू समोर मारला चेंडूला. एक धाव पुन्हा फैसल त्या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न नाहीये झाला. इथे 1 बाउंड चेंडू उचलला जातोय. मोहम्मद चांगलं कलेक्शन फलंदाज धाव पाहत होतोय. एक धाव खूप महत्वपूर्ण ठरते. धावसंख्या जाऊन पोहोचली 49 आणि येणारे 24 चेंडू आणि 50 धावांची गरज असेल विजयासाठी. ती उमर 11 गोरेगाव संघाला धावसंख्येला पाठलाग कसा केला जाईल जरूर आपण ऐकूया. खऱ्या अर्थाने गोरेगाव संघ या ठिकाणी खेळताना दिसेल आणि मायक्रोफोनवरती येतील आमचे मॅडी सर. त्यांचा आवाज म्हटलं गेलं सेकंड इनिंग मॅडी सरांकडे का दिली जाते कारण मॅच रंगवण्यामध्ये असलेले माहीर, कारण व्यासपीठावरती पाहुणे बसलेत आमचे ताहीर, एन्जॉय करतात क्रिकेटचा. या मॅडी सर सेकंड इनिंग पुन्हा एकदा आपल्या आवाजात रंगूया आणि क्रिकेटला बहर देऊया. यानंतरची मॅच शिवसाई शेलू वर्सेस जानता राजा बदलापूर. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी जरूर या ठिकाणी पोहोचायचे. लगेच वेळ घेऊ नका. मॅच आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा या मॅडी सर आपण मायक्रोफोनवरती. तर जानता राजा बदलापूर संघ कुणाल या ठिकाणी उपस्थित झाला. मी शिवसाई शेलू संघ त्यांना विनंती करा आपण या ठिकाणी कुणाल दलवी ही मॅच पाहायला या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना हार्दिक स्वागत. चला या शिवसाई शेलू संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी यायचे. ऑफिशियल्स रेडी झालेले आहेत. आमचे समालोचक
मॅडी सर तेही या ठिकाणी आपण पाहतोय लवकर या ठिकाणी येतील त्यांचंही मनापासून आपण करूया वेलकम. आणि त्याचबरोबर शिवसाई शेलू आपण आपला कॅप्टन तोली त्या ठिकाणी पाठवायचे. हॅलो, धन्यवाद संदीपजी गायकवाड. पुढे एकदा तमाम लढक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय आजच्या या दुसऱ्या रजनीमध्ये. दामद चषक ही स्पर्धा आपण पाहतो 2024 पर्व तिसरा आणि पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आता एक काटेकी टक्कर आहे आजच्या रजनीमधील. आपण पाहिले तर एका बाजूला उमर 11 गोरेगाव आणि दुसऱ्या बाजूला टीम बीड संघ खेळतोय. यंगस्टर बीड 49 धाबा बनवण्यात आल्या. 50 धाबांचं लक्ष या मॅचमध्ये. सलामीची जोडी मात्र हे टार्गेट घेऊन उतरली आहे. एका बाजूला फैजल शेख आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या साथीनं कौनेन बुबेरे मैदानावरती दाखल झालेले आहेत. अखिल भाई बुबेरे यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात टीम गोरेगाव संघाला. बाथेरांवरून मुसाबाई शेख आपले मनपूर्वक स्वागत. आणि आमच्या पब्लिक प्लेसमधून आमचे बाबा हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत. गोरेगावचे या ठिकाणी स्ट्रायकिंगला फैजल शेख आणि नॉन स्ट्रायकिंगला कौनेन बुबेरे मैदानावरती आपण पाहतो. आज आमचे शेहबाज चाचा बुबेरे हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. गोरेगावचे आधारस्तंभ आहेत. फ्रेंड्स चषक गोरेगाव ही स्पर्धा तुम्हाला या जानेवारी महिन्यामध्ये नवीन वर्षामध्ये एक नवीन संकल्पना घेऊन पाहायला मिळणार आहे गोरेगाव नगरीमध्ये. मॅच ऑन. दोन्ही संघांना देऊया विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. बोथ द टीम लेट्स प्ले गेम ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. टाळ्यांचा आवाज जरूर होतोय पहिल्या बॉलसाठी. स्ट्रायकिंगला फैजल शेख 50 धाबांचा आव्हान. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल सल्ला बाउंड्री लाईनच्या पलीकडे वाईड इज लॉंग गॉनला पहिला बॉल फैजल शेखच्या बॅट मधून आलाय. पहिला धमाका बिग हिट षटकार. तर तीन षटकाराला आपण पाहतोय आमचे जकीनांना यांकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. पाहूया आपण हा पारितोषिक या ठिकाणी पटकवला जातो, कारण जकीनांच्या खिशामध्ये हात घालायची ताकदच कुणाची नाहीये. आज 5000 ह्या खिशातून घेतले आणि त्या खिशात गेलेत, काही फरक नाहीये. पण एन्जॉय, कारण चांगली मॅच पाहिली होती. दामद वर्सेस दामद. खुश झाले होते सर्व. थोडेसे नाराज आहेत शादाब बाय आणि आमचे आबिद बाय, दोघेही नाराज झालेत. पण इथे एन्जॉय केला तो दामदकराने. मित्रांनो, अजूनही 2 संघ बाकी आहेत, त्यांच्याकडून आपण एन्जॉय जरूर बघणार आहोत. षटक क्रमांक पहिलं आपण पाहिलं. गोलंदाजी करत असताना गोलंदाज नितीन, जो मात्र यंगस्टर बीड संघाकडून गोलंदाजी करतोय. नेहमीप्रमाणे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना स्ट्रायकिंगला फैजल शेख नावाचा एक आक्रमक फलंदाज आहे. पहिल्या बॉलवरती आपल्या नावाचा परिचय त्याने दिलाय. संघर्षमय षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. गोलंदाज सच्या लेफ्ट आर्मवरती विकेटने यावेळेस स्लॉप केलाय. पुन्हा एकदा फटका चांगलाय. बॉल चाललाय लॉंग ऑनला. एक टप्पा घेत सीमा पार. आक्रमक पवित्र धारण केलाय फैजल शेखच्या बॅटमधून. अगोदर ताकद आणि या बॉलवरती आली नजाकत. बॉल सीमा पार. 4. अगदी आपण पाहिलं तर आता 10 का दम दाखवत असताना या मॅच मध्ये का बॅटिंग करतात. 50 धावांचं लक्ष्य, 50 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय
अगदी उजव्या बाजूला आपण जे प्रेक्षक पाहतो ना, जवळ जवळ 50% गोरेगावकर आहेत आणि या मॅचला एन्जॉय करतात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज त्याचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे यंगस्टर बीड संघाच्या वतीनं. तिसरा पंचाच्या भूमिकेत मिस्टर हरेश कराळे सर. ओ यावेळेस आपण पाहतो लाईन तपासली जाते. फिरोज खान सर आमच्याकडे वळतात. पंचाचे दोन्ही हात समांतर आणि ही धाव मिळते अवांतर. यापुढील सर्व संघाला एक नम्रतेची सूचना आहे की जेव्हा टॉससाठी आपण येता, काही आपली प्रवेश फी पेंडिंग असते, ॲडव्हान्स दिल्यानंतर ती प्रवेश फी पहिल्यांदा तुम्ही जमा करा, त्यानंतर नाणेफेकी होईल अशी आयोजकांची महत्त्वाची सूचना आमच्यापर्यंत पोहोचली, ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. लेफ्ट आर्मवर राऊंड विकेट. ओ यावेळेस आपण पाहतोय या अगोदर 2 चेंडू ओव्हर द विकेटने पाहायला मिळाले. कदाचित दिशेवर ते नियंत्रण ठेवू शकला नाही आहे, परंतु आता त्याला मात्र काहीतरी कमालीची गोलंदाजी करायची आहे, काहीतरी वेगळं करायचं या मॅचमध्ये. याच अनुषंगाने हा खेळाडू मैदानावरती उतरलाय. 50 धावसंख्येचं लक्ष्य म्हटलं ना नितेश तरे, तर 12.50च्या सरासरीने या धावा चेस कराव्या लागतील. ब्लाइंड स्ट्रोक आपण पाहिला. अगोदरच खेळण्याचा मानस चेंडू बाटचा व्यवस्थित संपर्क नाही आहे. क्रॉस बाट स्ट्रोक खेळायचा होता फैजल शेखला. यावेळेस ऑन साइडला वड शॉट. जबरदस्त फटका आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने आमच्या सर्व मान्यवरांची मानवंदना स्वीकारणारा हा बिग 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 लॉंग वे षटकार. फैजल शेख जेव्हा गोलंदाजी करतात तेव्हा आम्ही नेहमी सातत्याने म्हणत असतो टिक टिक करणारी क्लॉक आणि फैजल शेखचा ब्लॉक. काय गोलंदाजी करतात, परंतु आज गोलंदाजीमध्ये थोडासा मार पडला. सेकंड ओव्हर हाताळत असताना 14 धावा त्याने खर्च केला, म्हणूनच की काय मैदानामध्ये 49 धावा बनवू शकला तो यंगस्टर बीड संघ. 50 धावसंख्येचा मोठा आव्हान आहे. अगदी आपण पाहतोय चांगली इन्व्हेस्टमेंट केली आहे यंगस्टर बीड संघाने, परंतु गोलंदाजी तितकीच चांगली करावी लागेल या मॅचमध्ये. पहिल्याच बॉलरवरती आपण पाहिलं तर अटॅकिंग क्रिकेट. ऑन साईडला आपण पाहतोय चेंडू सॉफ्ट हँडने वळवण्याचा प्रयत्न केलाय. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक सज्ज, तिथे मिळेल एक सिंगल धाव. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 18 धावा. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहेत. कुठेतरी महागडे षटक म्हणावं लागेल गोलंदाजी करत असताना नितीनचं. लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज, वेग प्रचंड आहे, अचूक टप्पा त्याच्याकडे, परंतु आक्रमक पवित्रा फैजलने घेतलेला आहे. त्याला माहिती आहे जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. स्ट्राईक कौनेन जो नॉन स्ट्राईक ला शांत उभा होता, शेवटचा चेंडू फेस करेल. ऑन साइडला वळवला आपण पाहतो. मिड विकेटला बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचले. एक धाव कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल होईल. 2 धावा सुद्धा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. अगदी आपण पाहतो किमान 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक खंडू यांनी केलेला आहे आणि आता त्या ठिकाणी 2 धावा मिळतील. बॅटिंग करत असताना टीम उमर 11 गोरेगाव संघाला 50 धावसंख्येचं लक्ष्य, परंतु पहिल्या षटकामध्ये आल्या 20 धावा. एकंदरीत आपण पाहतो आता 18 बॉल 30 धावांची गरज आहे. समीकरण तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. अगदी आपण पाहतो 4 षटकामध्ये 12.50चं आस्किंग रन रेट होतं. आता तेच आस्किंग रन रेट कुठेतरी खाली पाहायला मिळते. ग्राफवरती आपण नजर टाकली तर 10.00च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील. 18 बॉल 30 धावांची गरज आहे. प्रत्येक संघाची स्वप्न या स्पर्धेमध्ये मोठी आहेत. प्रत्येक संघाला जिंकायचे. प्रत्येक संघाला असं वाटतंय की दामद चषक आम्ही सुद्धा आमच्या घरी घेऊन जाऊ. मैदानावरती आपण पाहतो हाचा खेळ मैदानावरती दोन्ही टीमच्या वतीनं पाहायला मिळतोय. 18 बॉल 30 धावांची गरज. सलामीला येत असताना आपण पाहतो कौनेन बुबेर आणि त्याच्या साथीनं फैजल शेख. 20 धावांची अद्यापर्यंत पार्टनरशिप या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. अटॅकिंग क्रिकेट 18 बॉल. अगदी आपण पाहतोय थंडगार वातावरण आहे. कुठेतरी अगदी कमी तापमान पाहायला मिळेल. अगदी आपण पाहिलं तर थंडीचं वातावरण आहे आणि या थंडीच्या क्लायमेटमध्ये हा गरम सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. अगदी गरम चहा सोबत एक गरम सामना ही तर प्रेक्षकांना मेजबानी आहे. 18 बॉल 30 धावांची गरज.
इथे मात्र यंगस्टर बीड संघ देखील कर्जत तालुक्यातील एक नामवंत संघ आहे. विकेटच्या शोधात असेल, एखादा ब्रेक थ्रू मिळवण्याच्या शोधात गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये सज्ज असतील मिस्टर गणेश. 18 बॉल 30 ची गरज. वडा मॅच क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करण्यात आलेला आहे. अखिलबाई बोबेरे हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. सहर्ष मनपूर्वक स्वागत आम्ही करू त्यांचे. 18 बॉल 30 धावांची गरज. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फलंदाज या ठिकाणी होईल बाद. कॉट बिहाइंडच्या रूपाने परतावा लागेल. पहिला धक्का लागेल. मॅच मध्ये वाघाची शिकार होती है. खऱ्या अर्थाने बड़ी मछली जाल में फंस चुकी है. फैजल शेख बैक टू द पवेलियन. फलंदाज बाद. जांताराच्या बदलापूर संघाचे संघनायक लगेच आपण आमच्याशी संपर्क करा. सागर देशमुख, उमेश सोनकर, बिलास आपण या ठिकाणी उपस्थित असाल. कुणाल पेनकर, केपी आपण सुद्धा संपर्क केला तरी हरकत नाही आहे. आयोजक आपले आतुरतेने वाट पाहत आहेत. शिवसाई शेलू आणि जांताराच्या बदलापूर या दोन टीम मध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळेल. आज दोन संघ शेलूचे आहेत. संपूर्ण गावामध्ये कर्फ्यू असेल आज शेलू गावामध्ये सुद्धा. बरोबर नितेश तरे. आई भवानी शिवसाई शेलू. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला ट्रॅव्हल झालाय अलॉंग द कार्पेट. चांगली गोलंदाजी करतायत. या अगोदर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती विकेट आली. सेकंड बॉल आणि त्याच्यावरती मिळते सिंगल धाव. 21 धावा. 18 बॉल 30 धावांचं लक्ष्य. मी मगाशी सांगितले की एखादा गोलंदाज असा असेल यंगस्टर बीड संघाचा जो मात्र विकेटच्या शोधात असेल आणि ते गणेशने करून दाखवलंय. पहिल्या बॉलवरती अचंबित करणारा चेंडू टाकला आणि तिथे फैजल शेखची महत्त्वाची विकेट त्यांनी संपादित केलेली आहे. मॅच मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळेल. सामना डोलायमान अवस्थेमध्ये आहे. अगदी आपण पाहतोय सामना समसमान आहे. सामना बॅलन्स आहे. 18 बॉल 30 धावांची गरज असताना समीकरण तुम्हाला पुन्हा एकदा वेगळं पाहायला मिळेल. गोलंदाज गणेश. ओ बॅटशी कडा मागे चाललाय. धाव मिळणार नाहीये. हा देखील चेंडू डॉट आलाय. टाळ्यांचा कडकडाट होतोय. चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केला गोलंदाज नितीनने. त्यानंतर आपण पाहिलं तर गणेशने काय दर्जेदार कमालीचं कमबॅक केलंय. त्याला माहिती आहे या मॅच मध्ये जर गोलंदाजी टिचून केली तर मात्र कुठेतरी कमबॅक होऊ शकतो. डोकं वर काढतीये या मॅच मध्ये यंगस्टर बीड संघ. गोलंदाज गणेश. ओ पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र पूर्णपणे संभ्रमात टाकलाय. जांताराजा बदलापूर संघाचे कॅप्टन आपणास विनंती आहे, नम्रतेची सूचना आहे की आपण आयोजकांशी प्लीज लगेच संपर्क करा. आमचे खुरामबाई नझे, फरानबाई हे सुद्धा या स्पर्धेचे तितकेच दर्जेदार आयोजक आहेत. संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी या दोन व्यक्तिमत्वांवरती आहे. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडूंमध्ये या खेळाडूने फक्त एकच धाव खर्च केली आहे. गोलंदाज काय जबरदस्त लाजबाब षटक हाताळलं जात आहे. फुल टॉस बॉल. बॅटची कडा समोर राहिला. चेंडू आपण पाहतोय. चेंडू लॉंगॉनच्या दिशेने चालला मिडॉन वरून. तोपर्यंत एक सिंगल धाव. एकापेक्षा जास्त धाव इथे मात्र मिळणार नाही आहे. अगदी आपण पाहतो आता मात्र ओमर 11 गोरेगाव या संघाला थांबवण्यामध्ये यश आलंय. बॅटिंग करत असताना द्वितीय सत्रामध्ये 50 धावांचा लक्ष्य होता. कोणी विचार देखील करू शकला नाहीये नितेश तरे. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर 18 बॉलमध्ये 30 धावांची गरज असताना आता सामना पुन्हा एकदा दोन्ही संघांच्या बाजूने चुकलेला आहे. बावीस धावा 22. 28 धावांची आणखीन गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत. उर्वरित 13 बॉल 28 धावा. ओम साई MTC लाईव्ह टेलिकास्ट
ज्या वाहिनीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण चालू आहे. अंपायर सिग्नल बाईट बॉल. फिरोज खान सर आम्हाला या ठिकाणी सूचना करतायत आणि अगदी आपण पाहिलं तर इशारा करत असताना की हा चेंडू खराब आहे. पंचांनी लाईन ओळखली आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी डिसिजन देण्यात आलेला आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल सर्व काही गोष्टींचा उलगडा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी वाईट बॉल क्वालिटी विथ क्लिअरिटी हे त्यांचा ब्रीद वाक्य. चर्चा सातत्याने आपण करतोय. ओम कोंडेश्वर भोज संघ सुद्धा या ठिकाणी दाखल झालेला आहे. शंकर पाटील असतील, विशाल पाटील, योगेश पाटील, विशाल भारती, किशोर देशमुख, प्रबोध देशमुख यांचा संघ. 23/23 लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा अंतिम बॉल निर्णायक असेल. चौकार षटकार आला तर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम उमर 11 गोरेगाव. सेकंडला आपण पाहतोय आराम आणि आता इथे हा देखील चेंडू आलाय डॉट. शॉर्ट प्लेनचा चेंडू होता. स्वतःवरती नाराज आहेत आराम कारण संपर्क होऊ शकला नाही या बॅट अँड बॉलचा आणि शेवटचा चेंडू आलाय डॉट. राहिला गोलंदाजाच्या नावावरती कौतुक करावं लागेल. 18 चेंडूमध्ये 30 धावांची गरज असताना गणेशने काय जबरदस्त षटक हाताळलंय. अवघ्या केवळ 3 धावांचं षटक राहिलंय आणि आता येणारे 12 बॉल 27 ची गरज. लाभलेले ते अलिना कॉम्प्लेक्सचे अरबाजबाई खोत हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत आणि पाण्याची गरज असेल तर लगेच आमची पाण्याची पूर्तता या ठिकाणी केली जाईल. 12 बॉल आणि आता 27 धावांची गरज आहे. सलग लागोपाठचे 3 षटकार आले ना कवनेन बुबेरेच्या बॅटमधून तर तब्बल रोख रक्कम रुपये 10,000 रुपयाचं पारितोषिक फरानभाई यांच्या वतीने देण्यात येईल. क्या मॅच रंगते. 12 बॉल 27, 18 बॉल 30 ची गरज असताना सामना होता कुठे, सामना आला कुठे, आता हे पाहावं लागेल या मॅच मध्ये. 12 बॉल 27 ची गरज आहे. 13.50 पहिल्या षटकामध्ये 12.50 ची आस्किंग रन रेट. तदनंतर 10.00 पुन्हा एकदा मात्र आता आस्किंग रन रेट वाढलेला पाहायला मिळेल. 13.50 अर्थातच आपण पाहतोय 13.5च्या रन रेटने या धावा बनवाव्या लागतील. 12 चेंडू 27 ची गरज आहे. मॅच हाय व्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये उमर 11 गोरेगाव संघाचा पार्ट जड होता या मॅच मध्ये तर सेकंड ओव्हर मध्ये गणेशने मात्र हाताळलेलं षटक 3 धावांचं पुन्हा एकदा पार्ट जड झालंय यंगस्टर बीड संघाचा. 12 बॉल 27 ची गरज आहे. मॅच हळूहळू मैदानावरती तापतीये. सामना स्पीडअप करायचा यंगस्टर बीड संघाला विनंती आहे. 12 बॉल 27 ची गरज. स्ट्रायकिंगला कवनेन बुबेरे. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर फरानभाई यांच्या वतीनं 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. क्या मॅच है, व्हाट अ मॅच. पहिलाच बॉल. पहिल्या बॉलवरती आक्रमण केलं मिस्टामिक स्टोक. क्षेत्ररक्षक जज करतायत. फलंदाज होईल बाद. परतावा लागेल मिस्टर कवनेन बुबेरेला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. आता मैदानावरती आपण पाहतो तिसरं षटक चालू असताना 11 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. सामना थोडासा कठीण आता अवस्थेमध्ये पाहायला मिळेल कारण मैदानावरती गोलंदाजी दर्जेदार होतीये. गणेश नंतर मात्र त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना गोलंदाज महेंद्रला आपण पाहतोय. म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी अब हमारी असं दाखवत असताना हे चित्र मैदानावरती आपण पाहतोय. यंगस्टर बीड संघाने कमालीचं कमबॅक तर केलंय. मैदानावरती न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4च्या पोझिशनला मोहम्मद. लॉस्ट टेकिनला आराम. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात येतो. चला जास्त वेळ घेते टीम बीड. वारंवार सूचना आयोजकांच्या येत आहेत.
11 बॉल 27 धावांची गरज. गोलंदाज महेंद्र तयार. स्ट्राईक मोहम्मद. एखादा मोठा फटका पुनश्च एकदा या कमबॅक करून दिल्या मॅच मध्ये टीम उमर 11 गोरेगाव संघाला हे चित्र करावं लागेल. ती क्षमता या दोन खेळाडूंमध्ये, परंतु गोलंदाज देखील तितके चाणाक्ष. जे षटक मात्र गणेशने हाताळले तसं षटक हाताळण्याचा प्रयत्न आता महेंद्र सुद्धा करतायत या मॅच मध्ये. ओ यावेळेस धीम्या गतीचा बॉल. चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा पाहिली जाते. अंपायर सिग्नल वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. एक एक धाव इथे फार इम्पॉर्टंट आहे आणि आपण पाहतो एक एक धाव महत्वाची असताना या धावा अतिरिक्त खर्च केल्या जातात. एक्स्ट्रा रन्स मिळते. टीमची टोटल धाव फलकावरती 24 धावा. 50 धावांचा पाठलाग करते उमर 11 गोरेगाव या मॅच मध्ये. सामना अतिशय महत्वाचा आहे. काटिकी टक्कर, पैसा वसूल मुकाबला मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली जात आहेत या स्पर्धेच्या वतीनं. दामद चषक 2024 चा थरार आपण पाहतोय. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवागाच्या बाहेर. बॉल चालला एक टप्पा घेत सीमा पार. मोहम्मदच्या बॅट मधून आलाय पहिला दर्जेदार सनसनीत चौकार. होता अप्रतिम स्ट्रोक होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. गोपनी सारखी बाट फिरवली आहे. किती प्रचंड ताकद त्यांनी झोकली आहे या फटक्यावरती आणि 4 धावा वसूल केल्या आपल्या संघासाठी. मोहम्मद जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत मात्र गोरेगाव संघ अगदीच मोकळा शॉट टाकेल. यावेळेस चेंडू मिस्टामिक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जज करतायत. 2-2 क्षेत्ररक्षक आणि मात्र इथे खंडूने टिपला असेल. फलंदाज इथे होईल बाद, परंतु परतावा लागेल की नाही हे तपासलं जाईल DRS च्या माध्यमातून. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेण्यात आलेली आहे. मिस्टर हरीश कराळे सर ओर द वेस्ट भीमर साठी हा या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बॅट्समन रिव्ह्यू. हृदयाचे ठोके या ठिकाणी चुकवले जात आहेत. धगधग करणारी मॅच, हृदयाची ठोके वाढवणारा मॅच मैदानावरती प्रेक्षकांना पाहायला मिळतो. एका बाजूला उमर 11 गोरेगाव तर दुसऱ्या बाजूला यंगस्टर बीड. एस इट इज फेअर डिलिव्हरी. फलंदाज OUT बाद असणारे. धक्का क्रमांक 3 उमर 11 गोरेगाव संघाला. बॅट्समन बाद. सर्व प्रेक्षकांवरती नजरा असेल आणि प्रेक्षकांमध्ये एकच चर्चा रंगली असेल. 18 बॉल 30 धावांची मॅच होते. आता येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत. तब्बल 22 धावांची गरज आहे. उमर 11 गोरेगाव संघ या मॅचचा आपण पाहतोय टर्निंग पॉइंट षटक गणेशचा राहील. गणेश या नावाची चर्चा जरूर मैदानामध्ये होईल आणि प्रेक्षकांमध्ये सुद्धा गणेश या बॉलरची चर्चा होईल. 9 बॉल 22 ची गरज मैदानामध्ये आपण पाहतोय. मैदानावरती दाखल झालाय न्यू बॅट्समन उमर सायकिनला. यावेळेस वेगवान चेंडू पाहायला मिळतोय परंतु दिशा खराब आहे. अंपायर सिग्नल वाईट बॉल. शेळू संघ देखील या ठिकाणी उपस्थित आहे. अनिकेत येतात आमचे मित्र. आपले मनपूर्वक स्वागत अनिकेत. या स्पर्धेच्या वतीनं दामद चषक 2024 ची स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतायत. आज 2 शेलू संघ तुम्हाला पाहायला मिळतील. आई भवानी शिवसाई शेलू आणि जय कोलंब माता शेलू अर्थात JK शेलू. धीम्या गतीचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे टाकलाय. खराब चेंडू आणि आता 2 सलग खराब चेंडू पाहायला मिळतात. गोलंदाज महेंद्रच्या वतीनं स्वतःवरती नाराज आहेत. अद्यापर्यंत चांगलं षटक त्याने हाताळलंय परंतु इथे स्वतःवरती नाराज असताना कारण 2 चेंडू खराब आल्यानंतर एक्स्ट्रा अतिरिक्त धावा आपल्या संघाच्या वतीनं बहाल केल्या जातात. याचं कुठेतरी आपण पाहतो चित्र वेगळं पाहायला मिळेल. मैदानावरती धाव फलकावरती 30 आहेत. एकंदरीत 9 बॉल शिल्लक आहेत. 20 धावांची गरज. शेवटच्या 3 चेंडूवरती आपण जर पाहिलं एखादा मोठा फटकाला तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये आणखीन मजा काही वेगळीच असेल या मॅचची. बॅटची कडा. फलंदाज होईल बाद. परतावा लागेल उमरला देखील आणि आणखीन एक धक्का लागेल ते उमर 11 गोरेगाव टीमला. फलंदाज बाद.
बॉल आपल्याला पाहायला मिळाला, नॅचरल स्विंग केला आणि चेंडूने थोडंसं वळण घेतलं. अगदी आपण पाहिलं तर आउट स्विंग होता, बॅटला स्पर्श करत ऑल मागे चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. न्यू बॅट्समन कामिल मैदानावरती दाखल होत आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो तिसरा चालू आहे. षटकातील शेवटचा अंतिम 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. स्टील 2 गो. शेवटचे 2 चेंडू एखादा चौकार अपेक्षा असेल टीम उमर 11 गोरेगाव संघाच्या पाठीराख्यांना. परंतु इथे मात्र यंगस्टर बीड संघ कमालीची गोलंदाजी करतायत. त्यांच्या पाठीराख्यांना सुद्धा इथे मात्र आपण पाहतोय आनंद होत असेल. जे मात्र कल्पेशने गोलंदाजी केली आहे तशीच गोलंदाजी आता महेंद्र सुद्धा करतायत. अप्रतिम षटक आपण पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल. पहिल्या षटकामध्ये 20 धावा होत्या. फैजल शेख बाद झाल्यानंतर संघ पूर्णपणे बॅकफूटवरती आपण पाहिला आणि आता एका पाठोपाठ फलंदाज बाद होत असताना मिडल ऑर्डरवरती जबाबदारी आलेली आहे. नॉन स्ट्रायकिंगला आराम आहेत, स्ट्रायकिंगला कामिल. यावेळेस आपण पाहतो कबा पॉइंटला आणखीन एक फलंदाज या ठिकाणी होईल बाद. परतावा लागेल बॅट्समन कामिलला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. धुळेने हाताळलं. 20 धावा त्याने खर्च केला. एक विकेट त्याला प्रस्थापित करता आली नाही आहे. त्यानंतर गणेशचं षटक आपण पाहिलं, त्याने 1 विकेट घेत 3 धावा खर्च केल्या. नंतर गोलंदाज महेंद्रचा आपण विचार केला तर तब्बल 7 धावा खर्च करत 4 विकेट त्याने मिळवलेले आहेत. अक्षरशः मी तर म्हणेन उमर 11 गोरेगाव संघाचं कंबरड मोडलंय. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि आता 20 धावांची गरज आहे. 3 षटकामध्ये 30 धावा आलेले आहेत. आता 20ची सरासरी प्रत्येक षटकामागे आपण पाहिले ना तर सरासरी वेगळी पाहायला मिळाली. नितेश तरे पहिल्या षटकापासून आपण विचार केला तर 12.50. दुसऱ्या षटकामध्ये 10.00. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो 13.50 आणि आता चौथ्या षटकामध्ये 20.00च्या सरासरीने या धावा मात्र बनवाव्या लागतील. शेवटच्या अंतिम षटकामध्ये 20 धावा बनवाव्याच लागतील. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय आरामवरती फार मोठी जिम्मेदारी आहे. क्षमता या खेळाडूकडे पाहावं लागेल. शेवटचं स्लॉगरचं षटक. पहिला बॉल आरामसाठी. पहिला चेंडू तर डॉट आलाय. सामन्यामध्ये कमबॅक करते टीम यंगस्टर बीड संघ. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. बॅटिंगमध्ये ऑलरेडी पहिल्या षटकामध्ये पहिल्या सत्रामध्ये धमाल पाहायला मिळाली आणि आता गोलंदाजीमध्ये तीच कमाल, ती दहशत निर्माण करत असताना यंगस्टर बीड संघाचे गोलंदाज. स्लोवर पद्धतीचा बॉल. यावेळेस आपण पाहतो बॅटची लिडिंग एज पाठीमागे चालला, परंतु एक टप्पा घेत चेंडूला अडवला गेला आणि या दरम्यान आपण पाहतो कोणती धाव नाही आहे. 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. अद्यापर्यंत निर्धाव आलेत. आरामची बॅट मात्र शांत आहे. अपेक्षा भरपूर होत्या आरामकडून टीम उमर 11 गोरेगाव संघाला. यावेळेस आणखीन एक चेंडू डॉट चकमा देणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अक्षरशः डॉमिनेट करत असताना ब्लाइंड स्ट्रोक आपण पाहतोय आणि अत्यंत सुंदर षटक हाताळलंय गोलंदाज जय. यावेळेस कामाच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय क्षेत्ररक्षक सज्जद आणि त्या ठिकाणी झेल टिपण्याचा प्रयत्न होता. 2 धावा 1च धाव मिळेल. अपकरा आणि सिंगलला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. अरहमला माहिती आहे सामना जणू काय हातातून निसटलाय. या सामन्याची फक्त आता औपचारिकता शिल्लक आहे. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक. फटका चांगला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक जज करतायत. चांगला झेल. आणखीन एक धक्का लागेल उमर 11 गोरेगाव संघाला आणि आता या मॅचची औपचारिकता इथे फक्त कंप्लीट करायची आहे. शेवटचा बॉल असेल. नेक्स्ट मॅच एका बाजूला जाणता राजा बदलापूर आणि त्याला फाईट करेल आई भवानी
शिवसाई शेलू या दोन टीम मध्ये लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोरेगाव संघ पूर्णपणे आता बॅकफूट वरती आपण पाहतोय. शेवटचा अंतिम बॉल या मॅच मध्ये 50 धाबांचं टार्गेट असताना पहिल्या षटकामध्ये 20 धाबा आल्या होत्या. 18 बॉल मध्ये 30 धाबांची गरज असताना कोणी विचार देखील करू शकणार नाहीये, पण तो सामना टर्न केलाय यंगस्टर बीड संघाने. शेवटचा अंतिम बॉल या सत्रातील आपण पाहतोय. गोलंदाज जयवंत बॉलिंग ट्रॅक वरती आणि हा सामना जिंकलाय तो यंगस्टर बीड संघाने. वेल प्लेड, वेल बॉलिंग, जबरदस्त सामना जिंकलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन यंगस्टर बीड संघाचं आणि हार्ड लक आणि विशेष कौतुक टीम उमर 11 गोरेगाव संघाचं सुद्धा. ठोक डीजे.